खामखेडा तालुका देवळा येथील शेतकरी रमेश कचरू बस्ते यांच्या पिळकोस शिवारातील गट क्रमांक 346/1 मध्ये कांदा लागवडीसाठी शेत पूर्णतः तयार करण्यात आले होते। लागवडीसाठी आवश्यक मशागत पूर्ण करून मजूरही आधीच ठरवले गेले होते। मात्र लागवडीच्या अगदी तोंडावरच अज्ञात व्यक्तीने विषारी औषधाची फवारणी केल्याने सुमारे 2.5 किलो कांद्याची रोपे पूर्णतः जळून नष्ट झाली आहेत। अगोदरच अतिवृष्टीमुळे तयार झालेली कांद्याची रोपे नुकसानग्रस्त झाली होती। त्या नुकसानीतून सावरत पुन्हा कांदा रोपाचे बी पेरणी करून कांदा रोप तयार झालेले असतानाच हा धक्कादायक प्रकार घडल्याने शेतकरी रमेश बस्ते यांना अश्रू अनावर झाले। शेत तयार, मजूर ठरलेले आणि लागवडीच्या तयारीत असतानाच हे नुकसान झाल्याने शेतकऱ्याचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे। लागवडीच्या टप्प्यात आलेली रोपे नष्ट झाल्याने शेतकऱ्याची वेळ, मेहनत, खर्च आणि आर्थिक गणित पूर्णतः बिघडले आहे। पुन्हा नव्याने रोपे तयार करणे खर्चिक व वेळखाऊ ठरणार असल्याने उत्पादनात मोठा उशीर होण्याची शक्यता आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणी कृषी विभागाने तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई जाहीर करावी, तसेच शेत शिवारात अशा प्रकारची कृत्ये करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गातून करण्यात येत आहे। राहणार खामखेडा, शिवार पिळकोस, गट नंबर 346। मी कांद्याचं रोप याच्यासाठी टाकलं होतं, पण अज्ञात व्यक्तीने विषारी औषध टाकून त्याचा सत्यानाश करून टाकला। 4 दिवसांनी रोप लावायचं होतं मला, मग देऊन गेला होता। परवा मग ठरवलं मी बँकेचं कर्ज कसं फेडायचं, मी आत्महत्या केली। दुसरं पर्याय नाही मला। बँकेवाले त्रास देता, त्यांचं कर्ज कसं फेडू? चार 5 दिवसापूर्वी कोणीतरी औषध ओतलं आणि माझ्या वेळेचा सत्यानाश करून गेले सगळे। आमनं वावर बांधायला होतं, कांदा लागण देवाय गई ती सगळं विघायचं, मक्ता देवाय गया बरोबर विघायचं, पण आमना रातनं कोण बनन कोण नाही, सरा उळ्याना सत्यानाशलाय जा औषध मारी। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट रहा।